उन्हाळ्यात थंडगार आणि क्रीमी काही खायचं असेल तर ही मँगो कुल्फी एकदम परफेक्ट आहे. घरच्या घरी एकदम कमी साहित्यात तयार होते आणि टेस्ट मात्र बाजारात मिळणाऱ्या कुल्फीपेक्षाही जबरदस्त लागते. चला तर मग बनवूया कमी साहित्यामध्ये गाळीवर मिळते अगदी तशीच मँगो कुल्फी. तर सगळ्यात अगोदर मँगो कुल्फी करण्यासाठी 1 लिटर दूध कढईमध्ये घालायचे. तुम्ही कोणतेही दूध घ्या, गाईचे दूध घ्या, म्हशीचे दूध घ्या या पुड्याचे दूध घ्या. कोणतेही दूध घेतले तरी काहीही हरकत नाही. दूध बॉईल झाले की यात लगातार चम्मच फिरवत राहायचा आणि 30% दूध आटवून घ्यायचे. तोपर्यंत दुसरी प्रोसेस करू. येथे मी 1 आंबा घेतला. आंब्याची साल किसणीने काढून घ्यायची. आंब्याची साल काढून झाली की आंबा कापून छोटे स्लाइस करून घ्यायचे. आता आंब्याचे स्लाइस थोडा वेळ पुरते साईडने ठेवूया. आता दूधही आपले 30% आटले आहे. आता काय करायचं, यात घालायची 70 ग्रॅम साखर. आता साखर पूर्णपणे वितळून घ्यायची आणि दूध थोडंसं घट्टसर करायचं. आता दूध बघा, दूधही छान घट्टसर झालं. दुधाची थिकनेस एवढी ठेवायची. आता गॅस बंद करू आणि दुधाचं मस्त गाढ मिश्रण थंड होऊ देऊ. आता आंब्याचे केलेले स्लाइस मिक्सर पॉटमध्ये घालायचे आणि थंड झालेलं दुधाचं गाढ मिश्रण या आंब्याच्या स्लाइसमध्ये घालायचं आणि फ्लेवरसाठी थोडं यामध्ये जायफळ किसून घालायचं. आता कुल्फीचं साहित्य मिक्सरला फिरून घ्यायचं. आता बघा, कुल्फीच्या पेस्टची थिकनेस एवढी ठेवायची. आता घ्यायचे असे मोल्ड. तुमच्याकडे असे मोल्ड नसेल तर तुम्ही ग्लासमध्ये सुद्धा कुल्फी सेट करू शकता. तर सगळ्यात पहिले याचे झाकण आपण काढून घेऊ. आता कुल्फीचे मिश्रण या मोल्डमध्ये भरून घ्यायचे. आता वरून मोल्डला झाकण लावायचं. आता 9 ते 10 घंटे फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवायचं. आता बाकीचं उरलेलं कुल्फीचं मिश्रण आपण ग्लासमध्ये सेट करू. ग्लासला सुद्धा ॲल्युमिनियम फॉईल लावून कव्हर करून घेऊ आणि 8 ते 10 घंटे फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवून द्यायचं. तर बघा, 9 ते 10 तासाने फ्रीजरमधून कुल्फी काढली आहे. कुल्फी बघा किती मस्त सेट झालेली आहे. आता या मोल्डमध्ये मध्यभागी कुल्फीची काडी घालू आणि दोन्ही हाताने मोल्ड चोळून घ्यायचा, म्हणजे कुल्फी मोल्डमधली सैलसर होते. आता ही कुल्फी काढून घ्यायची. बघा, कुल्फीला किती छान रंग आला, दिसते पण किती भारी. तर ही मँगो कुल्फी लवकर बनते आणि खास म्हणजे घरच्याच साहित्यात होते. झाली ना, अगदी ठेल्यावर मिळते तशीच मँगो कुल्फी. तर तुम्ही पण अशी मँगो कुल्फी बनवून बघा. आता ग्लासमधली कुल्फी बघा, छान सेट झाली की नाही. यात पण मस्त कुल्फी सेट झाली. यातही आपण कुल्फीच्या 4 काड्या घालायच्या आणि कुल्फीच्या कडा सैलसर करून कुल्फी काढून घेऊ. ग्लासमधल्या कुल्फीला रंग पण छान आला, टेक्स्चर पण छान आलं. आता ठेल्यावर कापते अगदी तशीच 4 भागात ही मँगो कुल्फी आपण कापून घेऊ. बघा किती मस्त मँगो कुल्फी क्रीमी झाली. तुम्ही पण अशी कुल्फी बनवून बघा. व्हिडिओला एक लाईक करा, सबस्क्राईब करा. राधे राधे.